नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये आपले स्वागत. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या भूमी अभिलेख भरती 2021 साठी तुम्हा सर्वांना अभिनव स्टडीजतर्फे शुभेच्छा. भूमी अभिलेख भरती 2021 साठी या ठिकाणी आपण मराठी या विषयावरील अतिसंभाव्य प्रश्न व त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर चला सुरू करूयात. मराठी विषयामध्ये सर्वप्रथम आपण भाषा, लिपी व तिचा इतिहास या ठिकाणी आपण प्रश्नसंच पाहणार आहोत. तर भाषा म्हणजे काय? तर आपल्या मनातील विचार किंवा भावना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय. भाषा शब्द हा कोठून आला आहे? तर हा शब्द भाष या संस्कृत धातूपासून आला आहे. यालाच बोलणे असे आपण म्हणतो. त्यानंतर पाहूयात लिपी. भाषेला जिवंत ठेवायचे असेल तर भाषा आपल्याला लिपून ठेवावी लागते, ती लिहून ठेवावी लागते. त्यासाठी आपण मराठी भाषेत काही चिन्हांचा वापर करतो आणि त्या चिन्हांच्या वापरालाच आपण वर्णमाला असे म्हणतो. क, ख, ग, घ ही वर्णमाला आपण मराठी चिन्हांमध्ये आपण लिपून ठेवलेली आहे. तर मराठी भाषेची लिपी कोणती आहे हा प्रश्न आपल्याला विचारला जातो. तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी भाषा आहे. पूर्वी म्हटलं जातं की देवनागरी म्हणजे देवांची भाषा, म्हणून या ठिकाणी मराठी भाषेला देवनागरी हे नाव दिले गेलेलं आहे. मराठी भाषा ही कोठून आली आहे? तर मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून आलेली आहे. संस्कृत भाषेतील किंवा देवनागरी लिपीतील भाषा कोणत्या? तर या ठिकाणी संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि बंगाली ह्या संस्कृत भाषेतील देवनागरी लिपीतील ह्या भाषा आहेत. मराठी ही भाषा संस्कृत भाषेतूनच आलेली आहे. मराठी भाषेतून काही भाषा जन्माला आल्या. या भाषा देखील देवनागरी लिपीमध्येच आहेत. तर त्या कोणत्या आहेत? अहिरणी ही खानदेशी भाषा आहे. त्यानंतर वराडी ही पश्चिम विदर्भामधली भाषा आहे. मालवणी ही कोकणातली आहे. तर झाडी ही पूर्व विदर्भातली आहे. डावीकडून उजवीकडे लिहिली जाणारी भाषा कोणती? तर डावीकडून उजवीकडे लिहितो आपण ती भाषा आहे आपली देवनागरी भाषा. संस्कृत, मराठी तसेच मराठी भाषेमध्ये जन्मलेल्या भाषा ज्या आपण आत्ताच पाहिल्या. असे जे हे प्रश्न आहेत ते वारंवार आपल्याला MPSCच्या परीक्षेला विचारले जातात. त्यानंतर उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या भाषा कोणत्या? तर त्या आहेत फारसी, अरबी आणि उर्दू. मराठी भाषेच्या सुशोभीकरणासाठी भाषेला कोणती रेघा देण्यात आली होती? तर तिला म्हणतात शिरोरेषा. हा देखील प्रश्न आपल्याला मागील काही वर्षी परीक्षेला विचारला गेलेला होता. तर तिला शिरोरेषा असे म्हणतात. मराठीतील विरामचिन्हे कोणत्या भाषेतून घेण्यात आले आहेत? तर ही पुढे दिलेली जी विरामचिन्हे आहे ती इंग्रजी भाषेतून आपण घेतलेली आहेत. या ठिकाणी आपण भाषेचे प्रकार पाहूयात. तर मातृभाषा, राष्ट्रभाषा, राजभाषा आणि अभिजात भाषा. तर पाहूयात मातृभाषा. तर मातृभाषा कशाला म्हणतात? तर जिथे जन्माला आलेलो तिथे बोलली जाणारी जी भाषा असते तिला आपण मातृभाषा म्हणतो. त्यानंतर आहे राष्ट्रभाषा. संपूर्ण भारतात बोलली जाणारी भाषा जी की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी भाषेचा उल्लेख केला जातो, परंतु कलम 343 हा भाषेवरील कलम आहे आणि भारतीय संसदेच्या कार्यकालीन कामकाजात हिंदी या देवनागरी भाषेस परवानगी असावी असा हा कलम आहे. त्यानंतर आहे राजभाषा. तर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट 8 मध्ये तसेच
कलम 344 मध्ये समाविष्ट असलेली भाषा ही राजभाषा मानली जाते. राज्यघटना लिहिली तेव्हा 14 राजभाषा होत्या आणि त्यानंतर जेव्हा घटना दुरुस्ती झाली तेव्हा त्यानंतर 8 भाषा ह्या राजभाषा म्हणून घोषित झाल्या होत्या. हे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. म्हणजे अशा एकूण 22 राजभाषा आहेत. लक्षात ठेवा, हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेला आहे. तर राज्यघटनेत दुरुस्ती झालेल्या त्या भाषा कोणत्या? तर 21वी राज्यघटना दुरुस्तीमध्ये सिंधी ही भाषा होती. 71वी राज्यघटना दुरुस्तीमध्ये मणिपुरी, कोकणी आणि नेपाळी होती. आणि 92वी राज्यघटना दुरुस्तीमध्ये लडाखी, बोडो, संथाली आणि मैथाली या भाषा होत्या. लडाखी ही भाषा केंद्रशासित प्रदेश लडाख या ठिकाणची होती. बोडो ही आसाम, सिक्कीम भागातील आहे. संथाली ही झारखंडमधली आहे आणि मैथाली ही बिहारमधली आहे. त्यानंतर पाहूयात अभिजात भाषा. अभिजात भाषा म्हणजे काय? तो मूळची भाषा. अभिजात भाषेमध्ये 2000 वर्षापूर्वीचे शिलालेख आणि ताम्रलेख असावे लागते. भाषेची जननी तीच असावी. भाषेमध्ये प्रगल्भ साहित्य लिहिलेले असावे. याला अभिजात भाषा असे म्हणतात. भारत सरकारने 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. तर त्या भाषा कोणत्या? तर तामिळ भाषा ही 2003 मध्ये, संस्कृत भाषेला 2004 मध्ये, कन्नड भाषेला 2008 मध्ये, तेलुगू भाषा आणि मल्याळम तसेच उडीसा या भाषेला 2015 साली दर्जा दिलेला आहे. हा प्रश्न जोड्या लावामध्ये देखील विचारला गेला होता. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषेला दिला जातो? तर कोकणी किंवा मराठी भाषेला साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो. भाषेने परिपूर्ण असलेले लेखक यांना मूर्तिदेवी, साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतो. ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्याही लेखकाला दिला जातो. मराठी भाषेला ज्ञानपीठ पुरस्कार किती मिळाले आहेत? तर एकूण 4 आहेत. ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात. तर या ठिकाणी आपण साहित्य, कादंबरी आणि त्यांचे वर्ष आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत. तर सर्वप्रथम वि. स. खांडेकर यांचा ययाती या कादंबरीला 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर यांना विशाखा या कादंबरीसाठी 1887 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. वि. दा. करंदीकर यांना अष्टदर्शने या कादंबरीसाठी 2003 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांना हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ हा कादंबरीला 2014 साली ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. हा प्रश्न आपल्याला जोड्या लावामध्ये देखील विचारले जातात. मराठी व्याकरणावर सर्वात प्रथम कोणत्या भाषेत पुस्तक प्रकाशित झाले होते? तर मराठी व्याकरण हे इंग्रजी भाषेमध्ये सर्वप्रथम प्रकाशित करण्यात आलं होतं. तर त्या पुस्तकाचं नाव होतं द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज आणि ते केलं होतं विल्यम स्कॅरे यांनी 1805 साली. मराठी व्याकरणाचे पहिले मराठी भाषेतील पुस्तक कोणी लिहिले होते? मराठी भाषेतील सर्वात प्रथम लिहिलेले पुस्तक हे दादोबा पांडुरंग तर्खडकर आहे. यांनी 1836 मध्ये लिहिलं होतं. मराठी भाषेचे पाणिनी म्हणून दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना ओळखले जाते. या ठिकाणी आपण वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहत आहोत, त्यामुळे लक्षपूर्वक पहा, लक्षपूर्वक अभ्यासा. मराठी भाषेतील पहिली निबंधमाला कोणी लिहिली आहे? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी मराठी भाषेतील पहिली निबंधमाला लिहिली आहे. मराठी भाषेतील पहिला पोवाडा कोणता? अग्निदास हा मराठी भाषेतील पहिला पोवाडा आहे आणि हा पोवाडा
अफजल खानाचा वधावर आधारित होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवर रवींद्रनाथ टागोर यांनी कविता लिहिली होती. ती कविता कोणती होती? तर जयतु शिवाजी. त्यानंतर कोणती कविता 1896च्या कोलकाता अधिवेशनात सर्वप्रथम गायलेली? बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीतील होती. तर ती आहे वंदे मातरम. तर मित्रमैत्रिणींनो, लक्षपूर्वक पहा, लक्षपूर्वक अभ्यासा. हे प्रश्न मी घेतलेले आहेत ते मागील काही वर्षी आलेले प्रश्न आहेत, जे वारंवार आपल्याला प्रश्न हे येत राहतात भाषा या विषयावर. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी आनंदमठ हे पुस्तक संन्यासाच्या बंडावर लिहिलेलं आहे. तर हे जे आनंदमठ पुस्तक आहे ते बंकिमचंद्र चॅटर्जींनी संन्यासाच्या बंडावर लिहिलेलं आहे. आणि ते आहे ती कादंबरी, ती कविता त्यातली आहे वंदे मातरम. मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख कोणता? तर श्रवणबेळगोळ हा मराठीतील सर्वात प्राचीन शिलालेख आहे. आणि हा शिलालेख कर्नाटकातील गोमटेश्वर मूर्तीखाली हा लिहिलेला आहे. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते? तर दर्पण हे मराठी भाषेतील सर्वात प्रथम वर्तमानपत्र आहे. आणि हे लिहिलेलं आहे बाळशास्त्री जांभेकरांनी. भारतातले पहिले वर्तमानपत्र कुठले आहे? तर बंगाल गॅजेट हे भारतातले पहिले वर्तमानपत्र आहे. आणि ते लिहिलेलं आहे जेम्स हॅके यांनी. तर आणि हे बेंगोली भाषेमधलं वृत्तपत्र आहे. आणि महाराष्ट्रातील जर आपल्याला विचारलं असेल तर द बॉम्बे हेरॉल्ड हे पुस्तक जे आहे हे बंगाल गॅजेटची कॉपी आहे. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी कोणती आहे? तर यमुना पर्यटन ही मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी आहे. आणि ती लिहिली आहे बाबा पद्मजी यांनी. आणि त्यामध्ये स्त्रीदास्य यावर लिहिलेली, म्हणजे स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायावर यामध्ये कादंबरी लिहिण्यात आलेली आहे. त्यानंतर आधुनिक मराठी कादंबरीचे जनक कोणते? तर हरिश्चंद्र नारायण आपटे हे आधुनिक मराठी कादंबरीचे जनक आहेत. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक कोणते? तर विष्णुदास भावे हे आधुनिक मराठी नाट्यसृष्टीचे जनक आहेत. तर महाराष्ट्र शासनाद्वारे आजही विष्णुदास भावे पुरस्कार आपल्याला देण्यात येतो. मराठीतील पहिले नाटक कोणते? तर तृतीय रत्न हे मराठीतील पहिले नाटक आहे. आणि ते लिहिलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. मराठी नवकथेचे जनक कोणते? तर गंगाधर गाडगीळ हे मराठी नवकथेचे जनक आहेत. मराठी नवकाव्याचे जनक, मागील प्रश्न आपला नवकथेचे आहे. नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ. कन्फ्यूज होऊ नका, व्यवस्थित वाचा, व्यवस्थित अभ्यासा. मराठी काव्याचे या ठिकाणी विचारले आहे. तर या ठिकाणी बाबाराव सीतारामजी मर्ढेकर हे नवकाव्याचे जनक आहेत. आधुनिक मराठी कवितांचे जनक कोणते? तर केशवसूत यांनाच, कृष्णाजी केशव दामले यांनाच केशवसूत असे संबोधले जाते. केशवसूत म्हणजे काय? सूत म्हणजे काय? तर मुलगा. आणि या ठिकाणी सूतला जर दुसरा उकार असता तर तो सूत म्हणजे तो धागा झाला असता. तर त्यामुळे उकार देताना, वेलांटी देताना, काना देताना, मात्रा देताना आपण व्यवस्थित काळजीपूर्वक पाहायला पाहिजे. तर केशव यांचा मुलगा म्हणजे कृष्णाजी, त्यामुळे कृष्णाजी केशव दामले यांना केशवसूत असे म्हटले जाते. तर या ठिकाणी आपण भाषा, लिपी व तिचा इतिहास यावर प्रश्न पाहिले. पुढील भागामध्ये आपण वर्णमाला पाहूयात. वर्णमालेवर
भरपूर प्रमाणात प्रश्न असतात. 1-2 मार्काला ते येतातच. तर पुढील भागामध्ये आपण ते पाहूयात. या भागावरील आपण भाषा लिपीवर जो काही प्रश्न केलेला आहे त्यावर देखील 2-3 मार्क असतातच. त्यामुळे व्यवस्थित अभ्यासा. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.